राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं असा कल साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर आलेला आहे। महाराष्ट्रभरातून केलेल्या या सर्वेमधून महायुतीला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडी सरकार स्थापन करू शकते असा कल साम सकाळच्या सर्वेतून समोर आलेला आहे। ही आकडेवारी आपण बघतोय। महायुतीला 136, महाविकास आघाडीला 152 जागा मिळतील असा हा साम सकाळचा सर्वे सांगतोय। 3 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो, तर दुसऱ्या क्रमांकावर थेट काँग्रेस येऊ शकते असा कल साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरातून केलेल्या या सर्वेमधून हा कौल समोर आलेला आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र चौथ्या क्रमांकावर जाऊ शकते असाही कल साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर आला आहे। तर महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा, तर भाजप सर्वात मोठा पक्ष आहे। दोन्ही आघाड्यांना मिळालेल्या जागा आणि पक्षनिहाय जागा यामध्ये तफावत आहे, कारण आपण बघतोय सर्वेक्षणात मतदारांचा आघाडी आणि युतीला पसंती मिळतेय, परंतु पक्षनिहाय कल समजून घेऊया आपण। आणि यासाठी 2 स्वतंत्र प्रश्न देखील आम्ही विचारले होते। त्यामध्ये महाविकास आघाडी की महायुती या प्रश्नावर उत्तर देताना अधिक मतदार हे महाविकास आघाडीला पसंती देत होते आणि सर्व पक्ष स्वतंत्र लढले, तर पक्षनिहाय मिळालेल्या प्राधान्यामध्ये भाजप क्रमांक 1 वर आहे। मात्र भाजप बहुमतापासून दूर असेल असंही दिसतंय। भाजपला 95 जागा मिळू शकतात, शिवसेना शिंदे गटाला 27, राष्ट्रवादी अजित पवार यांना 18 जागा मिळू शकतील, तर काँग्रेसला 67 जागा राखता येऊ शकतील। शिवसेना ठाकरे गटाला 31, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 41 जागा मिळतील असा साम सकाळचा हा सर्वे सांगतोय।